नुसत्या स्टोऱ्या रंगवायच्या रोज. कोण पळतंय, कोण लवकर येतंय, कोण उशिरा जातंय, ह्याच्या पलीकडे काय राहिलेलं नाही. माझे वेदना आहेत बरं त्या, तुमच्याही बाबतीत आणि मॅनेजमेंटच्या बाबतीत पण. मग मी पत्र दिलं आणि म्हटलं ही नोटीस द्या. दरम्यान आम्ही काय केलं होतं, पार्लमेंटची एक पेटिशन कमिटी नावाची पेटिशन कमिटी आहे, त्या संसदेच्या कमिटीचे चेअरमन खासदार आणि शिवसेना पक्षाचे लोकसभेतील अध्यक्ष अनंत गीते आहेत. त्यांच्याकडे आपली पेटिशन मांडली. त्या पेटिशननं त्यांना नोटीस दिली, आपल्या डीओटीच्या लोकांना बोलावून घेतलं, आम्हालाही बोलावलं. आपले चेअरमन असल्यामुळे नशीब होतं आमचं. म्हटलं आमची बाजू तुमच्या सर्व कमिटीतल्या सदस्यांनी ऐकू द्या. मी सर्व कमिटीतल्या सदस्यांसमोर, राजबब्बर पण होते मला, सगळ्यांसमोर सांगितले काय चालले ते बघा. त्यांना सगळ्यांना पटलं आणि त्यांनी यांना दम दिला, या डीओटीच्या सेक्रेटरीला आणि त्या मेंबर सर्व्हिसेसला दम दिला त्या कमिटीनं. हे तुम्ही कमिटमेंट केली, 2002चं पत्र सामान्य नाहीये, कोणी डीजीएम आयार परंपेरी नाही दिलं ते. आता इतके चोर आहेत, आम्हाला पत्र कोण देतं, डीजीएम आयार. त्याला विचारलं काय अधिकार, तो सज्जन माणूस आहे परंपे. त्याला सांगतात कळून टाक, संप करू नका, आंदोलन करू नका, महानगर टेलिफोन निगम तोट्यात आहे, तुमच्या जिंदगीवर तोट्यात असेल तर तुम्ही जबाबदार आहेत, माझा कर्मचारी जबाबदार नाही, माझ्या भगिनी जबाबदार नाही, माझी बांधव जबाबदार नाही. तुमचा नादानपणा, तुम्हाला काम करता येत नाही. काल परवा जन्मलेल्या कंपन्या ते धनाधन धंदे करतायत. पनवेल आलं का हो, पनवेल आलं का हो, काय झालं तुला पनवेल आलं का हो, हे पनवेल आलं, हा ताबडतोब. अरे कशाला बंद केलास, अरे रोमिंग, तुझी कंपनी फसवते वाटतं, माझी कंपनी रोमिंग चार्जेस घेत नाही. अरे साल्यानो, तुमचा बाप इथे महानगर टेलिफोन निगम आहे, या महानगर टेलिफोन निगमने पहिल्यापासून रोमिंग चार्जेस घेतले नाही. कोणी धरली यांची तोंड, हे वर बसले तर नालायक सगळे, यांची तोंड कोणी धरली, कोण जीएम सेल्स, कोण जीएम मार्केटिंग, दिसत नाही तुम्हाला, कोण एअरसेल, कोण रिलायन्स, कोण व्होडाफोन, कधी जन्माला आले रिलायन्स. काल जन्माला आलेल्या कंपन्या धडा धडा आमच्या थोबाडावर जाहिराती मारतात. महानगर टेलिफोन निगम नावाची कंपनी आहे का, असा संशय यावा इथपर्यंत आमचा धंदा करण्याची कुवत. हे आम्हाला यांनाही नाही, तुम्हाला चिंताच नाही वाटत, तुम्ही सुद्धा याची चिंता केली पाहिजे. मी धरलंय आता गळा आवडणार आहे बरोबर, मी सोडणार नाही त्यांना. तुम्ही बरोबर एकनिष्ठेने एकजुटीने साथ द्या, यांचा मी गळा आवडल्याशिवाय थांबणार नाही, एवढं लक्षात ठेवा.